विषय इतिहास. प्रकरण पहिले. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. गेल्या तासिकेला आपण इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन या दोन घटकांचा अभ्यास केला. आज आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. 18वं शतक म्हणजे कुठंपासून कुठंपर्यंत तर इसवी सन 1701 पासून ते इसवी सन 1800 हा 100 वर्षाचा जो काही काळ आहे याला इसवी सन 18वं शतक असं म्हटलं जातं. आणि या 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली होती. विज्ञानाचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढच्या काळामध्ये युरोप आणि अमेरिका या दोन्ही खंडात इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झालं. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. म्हणजे घडून गेलेल्या घटनांचा तंतोतंत इतिहास लिहिला जाऊ लागला. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांच्यामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि त्याविषयीचं तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिलं जात होतं. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागलं. सन 1737 हे वर्ष इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण या 1737 या वर्षामध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. आणि त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठांनीसुद्धा इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र उभी केली. महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपण घेऊयात. पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त, 1596 ते 1650. इतिहास लेखन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत युरोप खंडामध्ये आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. रेने देकार्त यानं डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. त्याच्या या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीनं फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये असा हा नियम आहे. निसंशयरित्या एखादी गोष्ट सत्य आहे असं ज्यावेळी स्पष्ट होईल त्याचवेळी त्या गोष्टीचा स्वीकार आपण केला पाहिजे असं रेने देकार्त यांनी सांगितलं. पुढील विचारवंत आहेत व्हॉल्टेयर, 1694 ते 1778. व्हॉल्टेयर यांचं पूर्ण नाव फ्रान्सवा मरी अरुये असं होतं. आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हणून व्हॉल्टेयर यांना ओळखलं जातं. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे असा विचार त्यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणता येईल. पुढील विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, 1770 ते 1831. हेगेल हे जर्मन तत्त्वज्ञ होते. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे यावर हेगेल यांनी भर दिला. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार इतिहासाची मांडणी बदलत जाणं स्वाभाविक असतं असं प्रतिपादन त्यानं केलं. त्यामुळं इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानापेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन केलेले आहे.
हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट. एखादी घटना खरी आहे किंवा खोटी आहे असं मानून त्या घटनेच्या सत्यापर्यंत जाणं यालाच द्वंद्ववाद असं म्हटलं जातं. पुढील विचारवंत लिओपोल्ड व्हॉन रांके 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यानं सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनावरील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. पुढील विचारवंत कार्ल मार्क्स 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आला. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसतो, तर तो जिवंत माणसांचा असतो. व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत त्या साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवर माणसांमधील नातेसंबंध हे अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने सम प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते आणि वर्गसंघर्ष निर्माण होतो. आणि मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पन्नाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे संपूर्ण श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. स्त्रीवादी इतिहासलेखन. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोव्वा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. पुढील विचारवंत मायकेल फुको 1926 ते 1984. हे फ्रेंच इतिहासकार होते. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून
भूतकाळातील बदलांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडं त्यानं लक्ष वेधलं. फुको यानं इतिहासातील बदलाचं स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलेलं आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीनं सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. पुढील तासिकेला आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.